नमस्कार. आणि तुम्ही सगळ्यांच्या स्वागत आहे. हे आपलं ट्रान्सफर फॅक्टर फोर लाईफचे जे आपलं ट्रान्सफर फॅक्टर प्लस फॉर्म्युला आहे त्याच्या रिलॉन्च मध्ये. आणि हे जे फॉर्म्युला आहे ते फोर लाईफ कंपनीचं हे खूप जुनं फॉर्म्युला आहे आणि खूप चांगलं फॉर्म्युला आहे जे तुमच्या इम्युनिटीसाठी खूप चांगलं आहे. आता ह्याची आपण हिस्ट्री बघूया. हे म्हणजे कधी शोधलं गेलं होतं. तर 1949 मध्ये एक डॉक्टर होते, डॉक्टर एच शेरवुड लॉरेन्स. यांनी एक स्टडी केली होती आपल्या इम्युन सिस्टमवर. आणि त्यांनी पाहिलं की आपल्या व्हाईट ब्लड सेल्स मध्ये एक फॅक्टर्स आहे, कोणते तरी फॅक्टर्स आहे. ते अ, ते तुम्हाला इम्युनिटीची इन्फॉर्मेशन पाठवू शकतात. आणि तसंच त्यांनी हे ट्रान्सफर फॅक्टरची शोध काढली होती डॉक्टर लॉरेन्सनी. आणि नंतर 1998 मध्ये डेव्हिड लिसोबेन म्हणून एक व्यक्ती होते. ते पाहत होते की कशी आपली इम्युन सिस्टमला कशा आपण सपोर्ट करू शकतात. आणि त्यांनी एक पेटंट US पेटंट ऑफिस मध्ये पाहिलं गेलं होतं. ते एक्स्ट्रॅक्टिंग ट्रान्सफर फॅक्टर म्हणजे कोलेस्ट्रॉल मधून कसं ट्रान्सफर फॅक्टर आपण काढून घेऊ शकतो, त्याच्यावर एक पेटंट घेतली. आणि ही आणि यांनी हे पेटंट वरून एक लायसन्स पण काढून घेतलं होतं. आणि ते ट्रान्सफर फॅक्टर काउ कोलेस्ट्रॉल मधून कसं काढायचं, हे एक खूपच पहिलं इम्युन सपोर्ट प्रोडक्ट कसं बनवून घ्यायचं ते त्यांनी हे केलं होतं. आणि दुसरे प्रोडक्ट्स पण डिस्कवर केले होते ह्या पेटंट सोबत. पण जे काव कोलेस्ट्रॉमचे जे पेटंट आहे हे फक्त फोर लाईफच्या सोबतच चालू झालं आहे. आणि हे आपलं जर्नी आहे, जे इम्युन सिस्टम म्हणूनच हे आपली फोर लाईफ जी कंपनी आहे त्याला आपण एक इम्युन सिस्टम सपोर्टिंग कंपनी म्हणतो. म्हणजे तुमच्या प्रतिकारक शक्तीला कसं आपण चांगलं करू शकतो, कसं त्याला सपोर्ट करू शकतो, त्याच्यावर हे काम करते. आता हे फोर लाईफचे जे ट्रान्सफर फॅक्टर प्लस ट्राय फॅक्टर फॉर्म्युला आहे ते काय आहे. म्हणजे हे एक खूपच चांगलं इम्युनिटी सपोर्टसाठी, त्याच्या सोबतच इम्युनिटीला चांगलं करण्यासाठी, बूस्ट करण्यासाठी एक टॉप सेलिंग प्रोडक्ट आहे आपलं फोर लाईफ इंडियाचा. आणि हे जे प्रोडक्ट आहे त्याच्या ट्रान्सफर फॅक्टर सोबतच झिंक आणि सुपर मशरूम ब्लेंड आहे, जे आपल्या इम्युन सिस्टमला सपोर्ट करतो, रेकॉग्नाइज करतो. आणि आपलं इम्युन सिस्टमला कसं काम करायचं आहे त्याच्यावर पण काम करतो. आणि तेच नाही तर हे आठवण कसं ठेवायची, की ह्या तत्वाला असं आपण डील करू शकतो, अथवा या जीवाणूवर आपल्याला असं काम करायचंय. ते आपल्याला ते आपल्या इम्युन सिस्टमला, इम्युनिटीला ते आठवण करून ठेवण्यासाठी पण खूप कामाला येतो. आता आता आपण हे प्रोडक्ट का यूज करायला पाहिजे, जे आपलं ट्रान्स फॅक्टर प्लस ट्राय फॅक्टर फॉर्म्युला आहे ते. तर हे काय करतो, हे आपल्या इम्युनिटीला, आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला नवीन इन्फॉर्मेशन, त्याची फंक्शनिंग चांगली करण्यासाठी आणि त्याच्या सोबतच त्याला बॅलन्स आउट करण्यासाठी. जास्त पण इम्युनिटी म्हणजे ओव्हर ऍक्टिव्ह इम्युनिटी पण चांगली नाही आणि अंडर ऍक्टिव्ह इम्युनिटी पण चांगली नाही. म्हणून ते कसं बॅलन्स मध्ये ठेवायचं, हे आपलं हे प्रोडक्ट करण्यासाठी हेल्प करतो. आणि ह्याला चार सर्टिफाय हे जे प्रोडक्ट आहे त्याच्या सर्टिफाईड आहे फोर लाईफ ट्रान्सफर फॅक्टर सोबत. आणि हे सर्टिफिकेट एवढंच नाहीये, तर हे जी सर्टिफिकेट आहे ते तुमच्या इम्युनिटीची आयक्यू, जसं आपण आपल्या मेंटल हेल्थची आयक्यू काढतो, तसंच तुमच्या इम्युनिटीची आयक्यू वाढवण्यासाठी हे ट्रान्सफर फॅक्टर प्लस जे फॉर्म्युला आहे ते चांगलंपणे बघितलं गेलं आहे. आणि त्याच्या सोबतच झिंक हे खूपच महत्वाचं न्यूट्रिएंट आहे, जे तुमच्या इम्युनिटीसाठी खूपच महत्वाचं आहे ते. आणि त्याच्या सोबतच हे जे प्रोडक्ट आहे ते तुमच्या इम्युनिटी सेल्सवर आणि तुमच्या टी सेल्स, हे एक प्रकारचे व्हाईट ब्लड सेल्स आहे जे तुमच्या इम्युनिटीसाठी खूपच आवश्यक आहे. आणि
हे इम्युन फंक्शन सोबतच तुमची हेल्थ, ओव्हरऑल हेल्थ आणि ओव्हरऑल वेलनेस वर काम करतो, तुमची एनर्जी लेवल चांगली ठेवण्यासाठी काम करतो, आणि अजून खूप सारे असे फायदे आहे ह्या प्रोडक्ट्स. आता आपली इम्युनिटी सिस्टम जे आहे ते दोन पार्ट दोन पार्ट आहे. एक जे तुम्हाला बर्थ पासून भेटतो, तुम्ही जन्माला आले की तुम्हाला एक इम्युनिटी सिस्टम ऑलरेडी तुमच्या आईने तुम्हाला ती इम्युनिटी सिस्टम दिली आहे. ते आहे इनेट इम्युनिटी. हे म्हणजे एक स्टँडिंग आर्मी आहे. जसं आपल्या सोल्जर्स आपल्या बॉर्डर्स वर असतात, तसेच हे इम्युनिटी जे सेल्स आहे, जे इनेट इम्युनिटी आहे, ते आपली एक आर्मी जशी जशी असते, तसंच हे आर्मी आहे जे अ, आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी, सतत अटॅक करण्यासाठी तत्पर असते. आणि ही आणि जी दुसरी आहे ते जे आपण डेव्हलप करतो, आपली बॉडी, जसं जसं आपण मोठे होतो तसं तसं हे आपली बॉडी डेव्हलप करते, ते आहे अडॅप्टिव्ह इम्युनिटी. म्हणजे तुमची बॉडी सिच्युएशन प्रमाणे थोडी थोडी चेंज होते, आणि तसं तसंच कोणतेही नवीन काही जीवाणू तुमच्या शरीरात आले तर आपली बॉडी कसं प्रोटेक्ट करते, ते आहे अडॅप्टिव्ह इम्युनिटी. हे जे आहे हे एक ट्रेंड टास्क फोर्स आहे, जे आपली बॉडी आपल्याला ट्रेन करून घेते आणि आपल्या शरीराला प्रोटेक्ट करण्यासाठी काम करते. आणि हे जे आहे हे आपली जे एक एक शरीराचे जे सेल्स असतात, ते स्पेसिफिक मिशन्स वर असतात की आपल्याला या पर्टिक्युलर जीवाणूवर असं काम करायचं आहे. आता जे आहे बोथ पार्ट्स, म्हणजे इनेट असली की अडॅप्टिव्ह असली, त्यांचं काम आहे आपल्या शरीराचं प्रोटेक्शन करायचं आणि फंक्शनिंग करायचं, चांगली फंक्शनिंग करायची. बट हे दोन्ही इम्युनिटीवर आपण चांगलंपणे ध्यान नाही दिलं तर ते आपली शरीराला प्रोटेक्ट नाही करू शकणार. म्हणून हे प्रोडक्ट जे आहे ते तसं आपल्याला हेल्प करतो. आता आपली इम्युनिटी मध्ये दोन आता इम्युनिटीचे सेल्स असतात. तर आपल्या इम्युनिटीमध्ये डिफरंट डिफरंट सेल्स असतात, जे आपले व्हाईट ब्लड सेल्स ज्याला आपण म्हणू शकतो, जे जे आपल्या इम्युनिटीवर जास्त प्रमाणे काम करतात. तर त्यांचे वेगवेगळे फंक्शन्स असतात. तर त्याच्यातले थोडेसे सेल्स आहेत, ते आहेत नॅचरल किलर सेल्स, ज्यांना आपण एनके सेल्स पण म्हणतो. ते डिटेक्ट करतो आणि डिस्ट्रॉय, म्हणजे कोणताही नवीन काही आपल्या शरीरात आलं, कोणतंही जीवाणू असला किंवा काहीही असलं, तर ते नवीन काही आलं तर तो बघतो हे काय आहे. आता ते आपल्याला हार्मफुल असेल, आपल्या शरीराला घातक असेल, तर त्याला डिस्ट्रॉय करण्याचं, त्याला मारण्याचं काम करतो. आणि एक फोर्स जशी असते ना आपली आर्मी, तसंच हे सेल्स पण काम करतो. आणि दुसरे आहेत ते आहेत टी सेल्स. हे काय करतात, हे आपल्या बॉडी हे आपल्या बॉडीत कोणते आपले फ्रेंड्स आहे अथवा एनिमी आहे. फ्रेंड्स म्हणजे जे आपल्या शरीरात चांगलं आहे अथवा आपल्या शरीराला घातक असेल, ते त्याला डिस्टिंग्विश म्हणजे वेगवेगळं करून देतो आणि एनके सेल्स सोबत काम करतो. तर ते एनके सेल्स जाऊन तुमच्या त्या हार्मफुल अथवा एनिमीला आपण डिस्ट्रॉय करू शकतो. नेक्स्ट आहे ते बी सेल्स. हे जे आहे ते अँटीबॉडीज प्रोड्यूस करण्याचं काम करतो. अँटीबॉडीज म्हणजे काय, जे कोणतीही वस्तू तुमच्या शरीरात कामाची नसेल, त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी अँटीबॉडीज आपली शरीर सतत प्रोड्यूस करत असते, बनवत असते, नवीन नवीन बनवतच असते. ते प्रोड्यूस करण्याचं काम म्हणजे कशाचं, ते आहे बी सेल्स. आणि मॅक्रोफेजेस हे जे आहे ते क्लीनअप क्रिव आहे. म्हणजे हे काहीही डेड सेल्स असेल, काहीही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असेल जे डेड आहे, जे जीवाणू डेड आहे, त्यांना आपल्या शरीरातून बाहेर काढण्याचं काम कोण करतो, ते आहे मॅक्रोफेजेस. आणि आता हे जे फोर लाईफ ट्रान्सफर फॅक्टर जे आहे, ते कम्युनिकेट करतो व्हायटल इम्युनिटी सपोर्ट इन्फॉर्मेशन साठी. म्हणजे हे फोर लाईफ ट्रान्सफर फॅक्टर हे
चार जे सेल्स आहेत ना, NK सेल्स, टी सेल्स, बी सेल्स, मॅक्रोफेजेस, यांची कम्युनिकेशन साठी खूप इम्पॉर्टंट हेल्प देतो आणि तुमच्या इम्युनिटीला चांगलं ठेवण्यासाठी कामाला येतो. अ, आता हे जे फॉर्म्युला आहे फोर लाईफ ट्रान्सफर फॅक्टरचं, हे खूपच चांगलं क्लिनिकली प्रूव्हन, म्हणजे खूप रिसर्च केली गेली आहे या पर्टिक्युलर इंग्रेडियंट्स वर, आणि बघितलं गेलं आहे की हे जे आहे फोर लाईफ ट्रान्सफर फॅक्टर, जे आपलं सिक्स, हे जे फॉर्म्युला आहे ते फक्त 2 तासातच काम करायला चालू करतो आणि आपली इम्युनिटीवर खूप चांगलं इफेक्ट देतो. आणि एक स्टडी केली होती, त्याच्यात बघितलं फक्त सहा 600 mg ट्रान्सफर फॅक्टरचे जे ब्लेंड आहे ट्रान्सफर फॅक्टर प्लसचं, हे एक प्लसिबो ग्रुपला दिलं गेलं होतं आणि दोनच तासात त्याचा इफेक्ट चांगलंपणे इम्युन सिस्टमला सपोर्ट आणि ऍक्टिव्हेट करण्याचं काम केलं होतं त्यात. आता एकदम की इन्ग्रेडियंट्स काय काय, बेसिक इन्ग्रेडियंट्स जे आहे, जे आपलं अल्ट्रा फॅक्टर आहे, जे काव कोलेस्ट्रॉल मधून काढून घेतलेलं आहे, ते आपलं हे एक प्रोटीन्स आणि पेप्टाइड्सच्या फॉर्म्युला आहे. प्रोटीन्स आपल्याला सगळ्यांना माहित आहे, तसंच पेप्टाइड्स एक प्रकारचं न्यूट्रिएंट आहे जे आपल्या शरीराला खूपच आवश्यक असतो, आणि हे काव कोलेस्ट्रॉल मधून काढलेलं गेलं आहे आणि ते आपल्या इम्युन सिस्टमला खूपच चांगलं सपोर्ट देतो. आणि ओव्हो फॅक्टर जे दुसरं इन्ग्रेडियंट आहे आपलं फोर लाईफ ट्रान्सफर फॅक्टरच्या, हे हे पण एक प्रोटीन आणि पेप्टाइडचं कॉम्बिनेशन आहे, जे चिकन एग योक, म्हणजे जे इंड असतो त्याच्यातला एग योक मधून काढले गेलेला आहे, आणि तो पण खूप चांगलं सपोर्ट देतो तुमच्या इम्युनिटीला. आणि नॅनो फॅक्टर, हे हे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म आहे नॅनो फिल्टर्ड काव कोलेस्ट्रॉल, म्हणजे खूपच चांगलं प्रमाणे फिल्टर करून, एकदम मायक्रो युनिट असतात ना, एकदम लहान, एकदमच लहान लहान युनिट असतं, तसं ते फिल्टर करून कोलेस्ट्रॉल मधून काढलं गेलेलं इन्ग्रेडियंट आहे. हे पण खूप चांगलं प्रमाणे इम्युन सिस्टमला सपोर्ट करतं. आता आपण विचारत असलो की हे सगळे इन्ग्रेडियंट, काव कोलेस्ट्रॉल, चिकन एग योक मधून काढलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत, ते आपल्याला कसं फायदा देणार. तर जे काव कोलेस्ट्रॉल आहे ते गायचं जे लहान बाळ असतं त्याच्यासाठी एक खूप चांगलं इम्युनिटी बूस्टर असतं. तसंच त्याच्यात खूप चांगले प्रमाणात ट्रान्सफर फॅक्टर्स असतात, जे इम्युनिटीची इन्फॉर्मेशन आईकडून बाळाकडे देतो. तसेच काव कोलेस्ट्रॉल मध्ये पण ते इन्ग्रेडियंट असतात आणि ते आपल्याला खूप फायदेमंद असतात. तसंच एग योक जे आहे ते पण म्हणू शकतो एक जीव स्टार्ट होण्यासाठी एक काय म्हणतो आपण, लाइनिंग असते जे इम्युनिटीची, ते त्याच्यात असतो, आणि ते आपण काढलं तर आपल्यालाही त्याचा फायदा भेटू शकतात. म्हणून हे सगळे इन्ग्रेडियंट्स या प्रोडक्ट्स मधून काढले गेले आहेत. आणि ह्याच्यात ट्रान्सफर फॅक्टर प्लस जे फॉर्म्युला आहे त्याच्यात आहे झिंक. हे एक ट्रेस एलिमेंट आहे, खूप थोडक्या प्रमाणात आपल्या शरीराला आवश्यक असतो, आपल्या शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी आवश्यक असतो. पण हे जे आहे हे खूपच चांगलं इम्युन सिस्टम सपोर्ट साठी खूप चांगलं आहे, आणि हे 90% जे आहे हे आपल्या प्रोडक्ट मध्ये आहे. डेली रेकमेंडेड अमाऊंट पर सर्विंग मध्ये, म्हणजे एका दिवसात आपल्याला जेवढं झिंक लागतं त्याच्यातला 90% या प्रोडक्ट मध्ये दिलं गेलं आहे पर सर्विंग मध्ये. आता जे दुसरं इन्ग्रेडियंट, आपण म्हणू शकतो तिसरं इन्ग्रेडियंट जे ह्या प्रोडक्ट मध्ये आहे, ते आहे मशरूम ब्लेंड. हे एक सुपर ब्लेंड आहे, कारण की ह्या जे मशरूम्स आहेत ते सुपर फूड्स म्हणून चांगले सांगितले गेले आहेत, कारण की हे जे मशरूमचं जे ब्लेंड आहे ते ते नॅ- ते तुमच्या टी सेल्सच्या नंबरला वाढवण्यासाठी, तुमच्या स्प्लीन मध्ये आणि तुमच्या इम्युन सिस्टमला चांगलं करण्यासाठी खूप
खूप चांगलंपणे बघितलं गेलं आहे आणि हे तुमच्या इम्युनिटी आणि तुमच्या इम्युन सिस्टमला रेग्युलेट करण्यासाठी पण बघितलं गेलं आहे. आणि थोडी अशी स्टडीज पण बघितली गेली आहे, जिकडे आपण बघू शकतो की मिटाकी मशरूम मधून जे फ्रुटिंग बॉडी एक्स्ट्रॅक्ट आहे ते इम्युनो मॉड्युलेटर इफेक्ट देतो. म्हणजे ते तुमच्या इम्युनिटीला चेंज करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी जे चेंजेस लागतो त्यासाठी सपोर्ट करतो आणि तुमच्या सेल्सला, तुमच्या इम्युनिटीला प्रोटेक्ट करण्यासाठी काम करतो. दुसरं आणि शिटाकी मशरूम पण आहेत जे तुमच्या इम्युन सिस्टमला चांगलं करण्यासाठी, वाढवण्यासाठी, इम्युनिटीला वाढवण्यासाठी, एनके सेल्सला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आणि बी सेल्सचे नंबर जे आपले अँटीबॉडीज बनवतात बी सेल्स त्यांना वाढवण्यासाठी काम करतो. हे आपल्या इम्युन सिस्टमचा एक डिफेन्स क्रिएट करू शकतात हे तिन्ही तिन्ही मशरूमचे ब्लँड. कॉड्रिसिप्स हे एक हे एक खूपच चांगलं इन्ग्रेडियंट आहे. ते पहिलं फक्त हिमालयन हिमालयाज आपले जे आहेत त्यांच्यावर व्हॅलीज मध्ये पाहिले गेले होते आणि हार्डली सगळ्यांना भेटायचे. हे फक्त अर्ली टाइम्स मध्ये, खूप एन्शियंट काळामध्ये फक्त आणि फक्त किंग्स, राजासाठीच काढून घेतले जात होते, कारण की हे खूपच महाग होते आणि सगळ्यांना ह्याचं बेनिफिट भेटत नव्हतं. पण आता हे जे आहे ते कल्टिवेट केलं जात आहे आणि ह्याची जे बेनिफिट्स आहे ते सगळ्यांना भेटायला पाहिजे. हे म्हणून हे प्रोडक्ट मध्ये हा इन्ग्रेडियंट पण घातलं गेलं आहे. आणि हे इम्युन फंक्शन साठी क्वाड्रिसेप्स एक खूपच चांगलं इन्ग्रेडियंट आहे, कारण की हे केमिकल जे इम्युन सिस्टम ची कम्युनिकेशन, म्हणजे एक एक सेल दुसऱ्याशी कसं कम्युनिकेट करतो त्याच्यावर काम करतो आणि त्याला चांगलंपणे इम्प्रूव्ह करण्यासाठी काम करतो. आणि हे तुमची जे 4 लाईफ ट्रान्सफर फॅक्टर जे प्रोडक्ट आहेत त्याची फंक्शनिंग अजून चांगलं करतो. आणि आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट जे आहे ते आहे ओट्स. हे ह्याच्यात पॉलिसॅकराइड्स आहे जे जे तुमच्या इम्युनो मॉड्युलेटर इफेक्ट देतो. म्हणजे तुमची इम्युनिटीला कसं मॉड्युलेट करायचं, कोणत्या वेळेला इम्युनिटी चांगली जास्त करायची कमी करायची ते मॉड्युलेट करण्यासाठी खूप चांगलं हेल्प करतो ओट्सच्या एक्स्ट्रॅक्ट. बेकर्स ईस्ट जे आहे हे ह्याची खूप सारी स्टडीज केली गेली आहे आणि सगळ्या स्टडीमध्ये हेच पाहिलं गेलंय की हे तुमची इम्युनिटीला खूप चांगलं सपोर्ट करतो आणि तुमच्या इम्युनिटीला खूप चांगलं वाढवण्याचं काम करतो. ॲलोवेरा आपण सगळं कधी ना कधी तर पाहिलंच असेल, काही लागलं असेल किंवा कुठेतरी काही झालं असेल, आपण ॲलोवेरा काढून सहज लावतो. का? कारण की त्याच्यात जे साईट ते त्याचे जे तत्व आहेत तुमच्या सेल्सला चांगलं करण्यासाठी खूप आवश्यक आहे. आणि हे काय करतो तर ते मॅक्रोफेजेस जे आपल्या डेड सेल्सला काढून घेतो त्याला त्याला चांगलं करण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी काम करतो. आणि हे रिलीज करतो सायटोकाइन्स जे सिग्नल देतो ह्या मॉलिक्युल्सला की आता आपल्याला असं असं काम करायचं आहे, कारण की हा पर्टिक्युलर जीवाणू आपल्या शरीरात एंटर केला आहे आणि तुमच्या शरीराला चांगलंपणे प्रोटेक्ट करण्यासाठी काम येतो. इनॉसिटॉल हेक्साफॉस्फेट हे इम्युन सिस्टम सपोर्ट साठी चांगलं आहे. आणि हे का चांगलं आहे तर हे जे आहे ते नवीन इम्युन सेल्स कसं बनवू शकतं त्याच्यावर काम करतं. आणि ॲलोवेरा ऑलिव्ह ऑइल लीफ एक्स्ट्रॅक्ट ते हे हे स्टडीज मधून पाहिलं गेलं आहे की ते एनके सेल्स, ऍक्टिव्ह टी हेल्पर सेल्स आणि इम्युनिटीला चांगलं करण्यासाठी, वाढवण्यासाठी कामाला येतो आणि तुमची इम्युनिटी कशी जास्त प्रमाणे इफेक्टिव्ह होऊ शकते त्याच्यावर काम करतो. आणि हे ह्याला आपण कसं घ्यायचंय तर डेली डोज आहे 3 कॅप्सूल एका ग्लास पाणी सोबत तुम्ही सकाळी तुमच्या ब्रेकफास्ट नंतर घेऊ शकता. हे होतं आपलं 4 लाईफचे ट्रान्सफर फॅक्टर ट्राय फॅक्टर फॉर्म्युला. सॉरी
फोर लाईफचं ट्रान्सफर फॅक्टर प्लस ट्रायफॅक्टर फॉर्म्युला. थँक्यू. काही प्रश्न असेल तर विचार.